लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी हे सगळेच जण फिरायला जाणार आहेत आणि ते सुद्धा रम्याचा मास्टर प्लॅन फ्लॉप करून फिरायला जाणार आहेत. आता नेमकं काय काय कसं कसं घडतं हे सगळं बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या चौघंही जण आपापल्या रूममध्ये आहेत, आपापल्या पार्टनरबरोबर वेळ घालवत आहेत. आणि इतक्यात मिथुन काकाने येऊन आता जीवाला आता दूध दिलेलं होतं आणि जीवा आता ते दूध प्यायला आणि आता त्या दुधामध्ये मिथुन काकाने जमाल गोठा मिक्स केलेला होता. आणि आता जीवा नंदिनीच्या जवळ जात असतो, जीवाच्या पोटात गुडगुड होते, जीवा वॉशरूममध्ये जातो, परत थोड्या वेळाने येतो. आता असं बघता बघता करता जीवा हा रात्रभर वॉशरूममध्येच राहतो आणि नंदिनी आणि जीवाला काही एकत्र यायला भेटतच नाही. इकडे आता जीवा म्हणत असतो मिथुन काकाने ना हे सगळं मुद्दाम केलेलं आहे जाणून बुजून, मी मिथुन काकाला ना सोडणार नाही आहे, मला तर असं झालं मी आत्ताच जाऊन मिथुन काकाबरोबर भांडू. नंदिनी जीवाला समजवते की जीवा हे बघा ही वेळ नाही आहे, तुम्ही थांबा बरं. आणि मग नंदिनी जीवाला मिथुनच्या खोलीमध्ये जाण्यापासून अडवते. नंदिनी जीवाला म्हणते की तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा शांत झोपा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मग नंदिनी जीवाला झोपवते. तर दुसऱ्या बाजूला आता पार्थ आणि काव्या हे दोघंजणं बराच वेळ एकमेकाबरोबर बोलतात, गप्पा टप्पा मारतात आणि आता ते दोघंजणं एकत्र फायनली आलेले असतात. पार्थ आणि काव्याची पहिली रात्र ही खूप छान आणि व्यवस्थित सुखासुखी गेलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता जेव्हा पार्थ, काव्या खाली येतात तेव्हा आता पार्थ बघतो की आई बाबा खाली डायनिंग टेबलवरतीच आहेत. पार्थ आल्या आई बाबांना म्हणतो गुड मॉर्निंग. आता पार्थचा एवढा छान मूड बघून लगेचच विक्रम काका म्हणतात बघितलंस का मालिनी आली, हां आपली मुलं खाली आली. नाही म्हणजे आपले थोरले चिरंजीव आलेत म्हटल्यावर आता धाकटेही थोड्या वेळात येतील. मला वाटलं नव्हतं आज आपली मुलं खाली डायनिंग टेबलवर नाश्ता करायला येतील. थोड्या वेळाने नाश्ता झाल्यावर मी आशाला तुमच्या खोल्यांमध्ये पाठवायला लावणारच होतो. त्याबरोबर पार्थ आता म्हणत असतो बाबा अहो पण तुम्हाला असं का वाटलं, रोज सकाळी तर आपण एकत्रच नाश्ता करतो की. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात नाही काय आहे रोजचं वेगळं आहे रे, आजचं जरा वेगळं होतं, आत्ता काल तुमची लग्न झाली आहेत ना. त्यावर मग पार्थ आणि काव्य एकमेकांकडे बघतात. तसे मालिनी काकू म्हणतात अरे म्हणजे लग्न झाली आहेत, काल दमलेलात, संगीत, मेहंदी, हळद, रिसेप्शन सगळंच एकदम झालं, वरात वगैरे, तर आम्हाला वाटलं दमला असाल म्हणून आराम कराल. त्याबरोबर त्या ठिकाणी आता नंदिनी येते आणि नंदिनीबरोबर जीवासुद्धा असतो. नंदिनी आता म्हणत असते आई खरंच सॉरी मला उठायला उशीर झाला. नाही म्हणजे मला उठायचं होतं पण कशी झोप लागली मेली काही कळलंच नाही. बरं काही करायचं राहिलं आहे का, मी मदत करते ना तुमची. त्याबरोबर मालिनी म्हणते अगं असू दे गं नंदिनी त्यात काय एवढं, कधीतरी राहिलं तर काय फरक पडतो, उठावं कधीतरी उशिरा, नेहमी घाईघाई केलीच पाहिजे असं काही जरुरी नाही. आणि आज तुझा पहिला दिवस आहे या घरातला नवीन सून म्हणून, त्यामुळे आज तू काहीही काम करायचं नाही आहेस, आज फक्त तू बसून राहायचं, आराम करायचं, सासूच्या हातचा पाहुणचार घ्यायचा, त्यानंतर सर्व जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवून मी मोकळी होणार आहेच. पण सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे आता आमचं प्रमोशन करा. त्याबरोबर आता नंदिनी आणि जीवा हे दोघंजणं एकमेकाकडे बघतात, पार्थ काव्यसुद्धा एकमेकांकडे बघतात. तर नंदिनी आता विषय बदलते आणि ती म्हणत असते की नाश्ता करायला घेऊयात ना, मी सर्व करते. तसा लगेच जीवा म्हणतो तुमचं प्रमोशन करण्यासाठी आधी ह्या मिथुन काकाने काल रात्री काय केलं माहिती आहे का तुम्हाला. त्यावर सगळेच जण मिथुनकडे बघायला लागतात. तर जीवा म्हणतो मिथुन काका बोल सांग की आपले पराक्रम सांग. मिथुन काका काहीच बोलत नसतो. जीवा म्हणतो मी सांगतो मिथुन काकाने रात्री. त्यावर लगेचच मालिनी काकू म्हणतात बोल की काय केलं आहे मिथुन भाऊजीने रात्री, मिथुन भाऊजी काय केलं का रात्री. त्यावर मिथुन काका म्हणतात जमाल गोटा पाजला मी याला. त्यावर आता हे ऐकून मालिनी काकू, विक्रम काका, पार्थ, काव्या, आशा सगळेच हसतात. तर मालिनी काकू म्हणतात काय मिथुन भाऊजी आहो तुम्ही जमाल गोटा दिला जीवाला, पण का कशासाठी जमाल गोटा का दिला तो. मिथुन म्हणतो काही नाही हो थोडीच गंमत म्हणून आपली. त्याबरोबर हे ऐकून मग तर सगळेजण आणखीन जास्त हसतात की जमाल गोटा त्याने गंमत म्हणून दिला. मालिनी काकू म्हणतात म्हणजे थोडक्यात काय माझ्या लेकाची पहिली रात्र मिथुन भाऊजींमुळे सुखासुखी गेलेली नाही आहे. मिथुन भाऊजी खूप वाईट वागलात तुम्ही. जीवा म्हणतो घे
तू माझी अजून फिरकी घे. आई तुला गंमत वाटते ना? अगं काय सांगू, रात्रभर टॉयलेटमध्ये होतो मी. लोक रात्री बेडरूममध्ये असतात आणि मी पहिल्या रात्री लग्नाच्या टॉयलेटमध्ये राहायला गेलो होतो. आणि मग आता जीवाच्या या वाक्यावरती तर सगळ्यांना आणखीनच हसू येतं. तर पार्थ म्हणतो, बापरे, समजू शकतो जीवा, मी तुझं दुःख समजू शकतो. जीवा म्हणतो, नाही, कोणी माझं दुःख समजू शकत नाही. काल रात्री मी काय भोगलंय ते. मिथून काका, पण तू जे काही वागलास ना, आय डोंट लाईक दिस. पुन्हा जर तू असं काही केलंस ना तर तू बघ मी काय करेन ते. अरे मंजू आत्याचं आणि तुझं लग्न झालं होतं तेव्हा तुमची बेडरूम मी माझ्या हाताने डेकोरेट केली होती. आणि आमच्या वेळी डेकोरेशन करायचं राहिलं दूर, तू मला चक्क जमाल गोटा बाजलास. शी. त्याबरोबर मग लगेचच जीवा म्हणतो, जाऊ दे, मला ना काका तुझ्या टीममध्ये यायलाच नको होतं. मी तुझ्यावर विश्वासच ठेवला आणि चूक केली. त्याबरोबर मग लगेच आता काव्यासुद्धा जीवाची खेचते. काव्या म्हणायला लागते की काय हो मिथून काका, फक्त जमाल गोटाच टाकलात, आणखीन काहीतरी सुद्धा द्यायचं होतं की या जीवाला. तसा जीवा म्हणतो, काव्या तू ना, काव्या म्हणते, बरोबर आहे की माझं, तुलाच खूप गंमत येते ना ह्या असल्या फालतू गोष्टी ट्राय आऊट करायला. तू विसरतोयस का आपला मित्र होता एक ऋतिक, त्याच्या लग्नाला आपण सगळे गेलो होतो. मालिनी काकू तुम्हाला माहिती आहे याने काय केलं होतं? त्याने त्या ऋतिकच्या आणि त्याच्या बायकोच्या अंथरुणाखाली सगळे पापड हातरले होते आणि ते दोघं बिचारे गेले. आणि रे जाऊ दे, तर काय सांगू तुम्हाला पुढची कथा. त्यानंतर आमची एक आणखीन मैत्रीण होती रोशनी, तिच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. तेव्हा तिच्या लग्नात तर ह्याने चक्क नवरदेवाचा फेटा लपवून ठेवला होता. बिचारे मुहूर्ताची वेळ झाली तरी सगळे फेटे शोधत फिरत होते. त्याबरोबर मग पार्थ म्हणतो, जीवा जो दुसऱ्यांना असा त्रास देतो ना त्यालाही असाच त्रास मिळतो. त्याबरोबर मग लगेच आता पुढे पार्थ म्हणतो, हे तर काहीच नाही काव्य, तुम्हाला माहिती आहे का, अहो आमच्या एका मावस भावाचं लग्न झालं तेव्हा या जीवाने काय केलं होतं, ह्याने चक्क त्यांच्या खोलीमध्ये अलार्म लावले होते. बिचाऱ्यांच्या खोलीत 5-5 मिनिटांनी अलार्म वाजत होते हो. बिचाऱ्यांचं एकत्र येणं राहिलं दूर, ते अलार्म शोधतच त्यांची रात्र गेली. त्यावर लगेचच आता मग मालिनी काकू म्हणतात, ते सगळं मरू द्या रे, आता तुम्ही तुमच्याबद्दल बोला की. पार्थ म्हणतो, आता आमच्याबद्दल काय बोलायचं आई. त्याबरोबर जीवा म्हणतो, मी बोलतो आई, तुझ्या मनात जे आहे की नाही ते मी बोलतो. आपण सगळेजणं मस्त फिरायला जाऊया, आपण चौघंही जणं मस्त कुठेतरी आउटिंग करून येऊयात. त्याबरोबर मग नंदिनी म्हणते, हो, खरंच चांगली आयडिया. तसंही कामधंद्यामुळे पुन्हा मग जायला वेळ मिळणार नाही. आता लग्नाच्या निमित्ताने सुट्ट्या घेतल्या होत्या कामाला सगळ्यांनीच, आपण तर फिरूनही येऊ. त्याबरोबर काव्या म्हणते, आपण सगळ्यांना एक काम करू, मस्तपैकी माथेरानला फिरायला जाऊ. सध्या माथेरानचं लोकेशनही छान आहे, थंड हवेचं ठिकाण आहे, फिरण्यासारखं. वाव, एकदम मज्जा येईल आपल्याला सगळ्यांना. आपण माथेरानच पक्क करूया. काय म्हणतेस ग तू ताई? मला माथेरानला जायचं होतंच तसंही. जीवा, तू माथेरान पक्क कर, आपण सगळे ना माथेरानला जाऊ. काय म्हणणं आहे तुमचं? आता कोणी काहीच बोलत नसतं. काव्य म्हणते, तुम्ही कोणी शांत बसलाय, काही बोलत नाही आहात, याचा अर्थ मी असा समजते की माथेरान पक्का आहे, आपण सगळे माथेरानला ट्रिप काढतोय. तर त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, हो, चांगलं ठिकाण आहे की माथेरान, मस्त जा, मजा करा, फिरून हिंडून या, एन्जॉय करून या. तसंही तुम्हाला तुमचं जेव्हा पहिलं लग्न झालं होतं तेव्हा कुठे फिरायला जायला मिळालं नव्हतं ना. नाही म्हणजे तेव्हाची परिस्थितीच वेगळी होती आणि आत्ताची परिस्थिती खूप वेगळी आहे. मी एक काम करते, मस्त तुमची सगळ्यांची आवरावर करायला घेते. त्याबरोबर मग काव्या म्हणते, अहो कशाला आई तुम्ही उगाच काळजी करताय, आम्ही करू ना, मी आणि ताई आता मिळून सर्व काही व्यवस्थित आवरून वगैरे घेतो, तुम्ही काही काळजी करू नका, सगळं आम्ही पटापट आटपतो. आता मालिनी काकूंनी असं म्हटल्यावर काव्याने हे उत्तर दिलेलं असतं. मग पार्थ म्हणतो, हो, मी मदत करेन तुम्हाला. काव्या म्हणते, राहू दे तुमची मदत, गेल्या वेळी मदत केली होती बॅग भरायला, सगळं सामान बॅगेच्या वर आणि बॅगेचं नंतरनं चेन लागत नव्हतं. त्याबरोबर मग सगळेच जण हसतात. काव्या मालिनी काकूंना आणि नंदिनीला सांगत असते, तुम्हाला माहिती आहे हे बॅगमध्ये काय काय घेतात, हे बॅगेत पुस्तकं घेऊन जातात, बॅगेत पिलो घेऊन जातात. बापरे, काय बॅगेत भरत असतात ना देशमुख, खरंच. त्यानंतर मग अशाच गप्पा बिप्पा मारत सगळ्यांचे नाश्ते वगैरे करून होतात. त्याच्यानंतर आता ठरतं की आपण आजच माथेरानला जायला निघतोय, कारण की विक्रम काकांचा एक मित्र माथेरानच्या एका खूप मोठ्या रेस्टॉरंटचा ओनर असतो. त्यामुळे मालिनी काकू म्हणतात की मी तुमच्या चौघांचंही बुकिंग त्यांना त्यांच्याच हॉटेलला करायला सांगते. जा आता जास्त अजिबात वेळ वाया घालवू नका, पटपट आवरून घ्या. तसंही आत्ताचे सकाळचं 8:30-9 वाजले, तुमचं सगळ्यांचं आवरून वगैरे 11:30-11 वाजेपर्यंत जरी तुम्ही इकडनं निघालात तरी निवांत तुम्ही पोहोचाल. त्याबरोबर आता हे सगळं वसुआत्या आणि रम्याने ऐकलेलं असतं. वसुआत्या रम्याला म्हणत असते, रम्या आता काय करशील, पार्थ आणि काव्याला वेगळं
न करता तू खूप मोठी चूक केलेली आहेस असं तुला वाटत नाही आहे का? आता बघतेस ना काय घडतं आहे ते. त्यावर रम्या म्हणत असते, आई आत्ताचा फक्त त्यांचा प्लॅन झाला आहे, ते लोक गेलेत, असं का बघतेस तू? त्यावर वसुहत्या म्हणते, रम्या तू गप ग, गेल्या वेळीसुद्धा असंच काहीतरी फुसकं मला घाबरवलं होतंस, असं झालं आहे का, तसं झालं आहे का, हे झालं आहे का, ते झालं आहे का, आणि केलं मात्र काहीच नाहीस, आणि यावेळीसुद्धा तू मला फक्त फुसकं घाबरवतच असणार आहेस, मला माहिती आहे. त्यावर रम्या म्हणते, आई नाही, ह्यावेळी मी तुला नुसतं घाबरवत नाही आहे, ह्यावेळी खरंच मी काहीतरी करणार आहे. त्यावर वसुहत्या म्हणते, काय करणार आहेस तू? त्यावर मग रम्या म्हणते, आई विचार कर, जर यांच्या गाडीचा ब्रेकच फेल झाला तर, आणि मग कुठेतरी गाडी ठोकेल, यांना चौघांनाही थोडंफार लागेल, आणि हे चौघंही परत रिटर्न घरी येतील. नवीन लग्न झाल्या हे असं काहीतरी घडलं म्हणजे अपशकून, अनर्थ, बरोबर ना? मालिनी काकू काय करेल विचार कर की. त्याबरोबर मग लगेच वसुहत्या म्हणते, म्हणजे तुझ्या मनात? रम्या म्हणते, बरोबर ओळखलंस तू माझ्या मनातलं. आणि मग आता लगेच रम्या ही तिकडनं बाहेर येते. ती म्हणत असते, ही पार्थची गाडी, आणि आता करायचा पार्थच्या गाडीचा ब्रेक फेल. वसुहत्या म्हणते, अगं पण तुला येतं का रम्या हे सगळं? रम्या म्हणते, आई जेव्हा गरज असते ना तेव्हा सगळं शिकावं लागतं. आणि मग ती पार्थच्या गाडीचा ब्रेक फेल करते, खाली ती कनेक्शन जे असतं ते कट करते, आणि तिकडनं थेट निघून जातात त्या दोघी. तर दुसरीकडे जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी पॅकिंग तू एकटीच नको करू, मी सुद्धा तुला जरा आवरायला मदत करतो. आणि जीवा आता ये भरके कपडे, नुसते बॅगेत कपडे टाकतच असतो. नवीन जितके कपडे असतात तो सगळे कपडे घेत असतो. नंदिनी म्हणते, जीवा अहो काय करताय हे? आपल्याला फक्त 4 दिवस ते 8 दिवस तिकडे राहायला जायचं आहे, आपल्याला काही कायमचं शिफ्ट नाही व्हायचं आहे लग्नानंतर माथेरानला. तुम्ही उगाच नका ना माझं काम वाढवू. जीवा राहू द्या बरं, तुम्ही आणि तुमचं पॅकिंग स्किल ना आपण नंतर कुठेतरी जाणार असू ना तेव्हा करा. आज आपल्याला लवकर निघायचं आहे की नाही, उशीर होतोय. जीवा म्हणतो, अगं तेच लवकर निघायचं आहे म्हणूनच तर मी तुला पॅकिंग करायला मदत करतोय ना. आपण दोघांनी जर मिळून आवरलं ना तर उलट पटापट आवरून होईल आणि आपण चटचट निघू. त्यावर नंदिनी म्हणते, नाही जीवा तुम्ही चुकताय. जर आपण दोघांनी आवरलं ना तर आपला वेळ वाया जाईल, कारण तुम्ही भरलेली बॅग मला परत रिकामी करावी लागेल, परत भरावी लागेल. तुम्ही राहू द्या जीवा प्लीज. मग नंदिनी जीवाला थांबवते आणि स्वतःच पॅकिंग करते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्या पार्थला आधीच वॉर्निंग देते, हे बघा देशमुख, बॅग भरताना अजिबात काहीही फालतूक सामान बॅगमध्ये येता कामा नये. ना एखादं टेडी बिअर, ना तो बोका, ना ती पुस्तकं, ना उषा, ना नेक पिलो, काहीही नाही, समजलं? अगदी व्यवस्थित इत्यंभूत पद्धतशीर बॅग भरायची आपल्याला. पार्थ म्हणतो, तुम्ही बॅग भरा, तुम्हाला जे सामान हवं आहे ते तुम्ही माझ्याकडे मागा, मी तुम्हाला बॅगमध्ये भरण्यासाठी आणून देतो, ओके? काव्या म्हणते, डन. आणि मग त्यानंतर आता ठरल्याप्रमाणे पार्थ आणि काव्या हे दोघंसुद्धा बॅग भरू लागतात. पार्थ आता काव्या बॅग भरत असताना काव्याकडे बघत असतो आणि तो काव्याला म्हणत असतो, काव्या मला खूप भारी वाटतं आहे, आपण माथेरानला जातो आहे, छान मस्त एन्जॉय करणार, वाव आय एम सो एक्सायटेड, सो हॅपी. आता हे सगळं बोलणं रम्या ऐकते. रम्या म्हणते, बिचारा माझा पार्थ किती स्वप्न बघतोय, पण याची सगळी स्वप्न मातीमोल होणार आहेत. मग आता रम्या काय करते, रम्या वरती जाऊन गच्चीवरती उभी राहते, जेणेकरून पार्थ, जीवा, काव्या, नंदिनी ह्यांचा शेवटचा होणारा एकत्र प्रवास तिला पाहता येईल. आणि ती आता वरती जाऊन टेरेसवर उभी असते आणि आता ती म्हणत असते, बिचारे पार्थ, जीवा, नंदिनी, काव्या, बिचाऱ्यांना तर माहीतही नाही आहे की त्यांच्याबरोबर केवढा मोठा अनर्थ घडणार आहे. पण आता रम्याचा प्लॅन फ्लॉप होतो. पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी आता ती गाडी घेतच नाही. पार्थ आता तिकडे जीप घेऊन येतो. आता पार्थला जीप आणलेलं बघून नंदिनी आश्चर्यचकित होते आणि नंदिनी म्हणते, पार्थ अहो हे काय, तुम्ही जीप का काढलीत? जीप कशासाठी? पार्थ म्हणतो, काय ना नंदिनी, मी आणि काव्या जेव्हा काव्याच्या परीक्षेला जात होतो तेव्हा ॲक्च्युली मी काव्याला सोडायला जायला ही जीप घेतली होती जाताना, पण तेव्हा अचानक रस्त्यात जे काही घडलं त्यामुळे माझं आणि काव्याचं सगळं काही जे प्लॅन होतं ते फिसकटलं. आम्ही परीक्षेनंतर थोडं फिरणार होतो, आम्ही म्हणजे मी प्लॅन केलं होतं काव्याबरोबर फिरायचं, काव्याला जरा छान म्हणजे एंटरटेन करायचं, पण सर्व प्लॅन फसला. म्हणून आत्ता ती राहिलेली अपूर्ण इच्छा मी आता पूर्ण करायची विचार केला आहे. फक्त आता प्लॅनमध्ये थोडासा बदल आहे, आमच्या दोघांऐवजी आपण चौघं आहोत. त्यानंतर मग काव्या म्हणते, वा सुपर्ब. आणि मग जीवा, पार्थ, नंदिनी, काव्या चौघंही जण आता त्या जीपमध्ये बसतात आणि जीपमधून निघतात. आता रम्याला मात्र हे सगळं बघून खूप मोठा धक्काच बसतो, तिची चिडचिड होऊ लागते. तर दुसरीकडे आता काव्या पार्थला जीपमध्ये गाणी प्ले करायला सांगते. पार्थ आता छान म्युझिक प्ले करतो
गाणी ऐकत ऐकत, गाणी गात, गाण्यांची भेंड्या खेळत मस्त ते लोक रस्त्याने चाललेले असतात. मध्ये आता त्यांना गोळावाला दिसतो. मध्येच थांबून ते लोक गोळा खातात. ते सुद्धा एक गोळा 2 कपल शेअर करत असतात. म्हणजे पार्थ आणि काव्य एक गोळा शेअर करते, जीवा आणि नंदिनी एक गोळा शेअर करतात. गोळा खाऊन नंतर ते लोक पुढे जायला निघतात. आता बघता बघता माथेरानमध्ये पोहोचल्यानंतर मग आता छान ते लोक पहिले तर आपल्या हॉटेलवरती जातात आणि हॉटेलवरती जाऊन ते चेक करतात. त्याच्यानंतर आता रूममध्ये सगळं सामान वगैरे व्यवस्थित ठेवून घेतात. जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी आता आपण छान जेवून घेऊ आणि मग जेवल्यावर लगेच फिरायला सुरुवात करू. त्यावर नंदिनी म्हणते, हो खरंच जीवा, मला सुद्धा खूप दिवसांपासून माथेरान फिरायला यायचं होतं. माझी सुद्धा खूप इच्छा अपूर्ण आहे. आपण पटपट आवरू. मग जीवा नंदिनी पटकन फ्रेश होतात. पार्थ काव्यसुद्धा तोपर्यंत फ्रेश होऊन घेतात. चौघंही आता मस्त खाली येतात, तनसरून जेवण वगैरे घेतात आणि आता मस्त शुद्ध शाकाहारी जेवण जेवून झाल्याच्या नंतर आता नंदिनी, काव्य, जीवा, पार्थ चौघंही जण माथेरान उंडारायला निघालेले असतात. आता चौघंजणं पहिलं तर मस्तपैकी माथेरानमध्ये जे काही देवस्थानं आहेत तिथली दर्शनं वगैरे घेतात. त्याच्यानंतर आता माथेरानला जो बीच आहे त्या बीचवरती ते लोक जातात. बीचवरती छान फिरतात, एन्जॉय करतात. आता सगळं छान फिरून झाल्याच्या नंतर मग काव्या आणि पार्थ आता तिथे मस्त बसलेले असतात आणि बसून ते दोघंजणं गप्पा मारत असतात. पार्थ आणि काव्या त्यांच्या पुढच्या भविष्याचं प्लॅनिंग करत असतात. ते त्यांचं दोघंही भविष्य बघत असतात. तर जीवा आणि नंदिनी हे मात्र छान आता माथेरानमध्ये फोटोशूट करत असतात. जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी मी मस्त तुझे फोटोज क्लिक करतो, तू मला पोज दे. नंदिनीला आता पोज द्यायला काही जमत नसतं. जीवा तिला भारी भारी 101 पोजेस सांगत असतो. नंदिनी छान छान पोज देत असते. जीवा सांगेल तशा. दोघंजणं छान फोटो काढतात. मग पार्थ काव्य म्हणतात, अरे ते बघा या दोघांचं काय चाललं आहे. मग काव्य म्हणते, चला ना आपण पण काढूयात ना पार्थ फोटो. तसंही घडून गेलेले क्षण लक्षात ठेवण्यासाठी, आठवणीत राहण्यासाठी त्यांचे मस्त चित्र टिपून ठेवायला काही हरकत नाही. मग नंदिनी, काव्या, पार्थ, जीवा छान छान फोटो चौघंही जण काढत असतात. आणि आता शेवटी जीवा म्हणतो, या सर्व फोटोंचं ना आपण छान कोलाज बनवून घेऊ आणि आपल्या खोल्यांमध्ये लावू. आपण हे सगळे फोटो साठवून ठेवू, कारण ही अशी पहिली फ्रेम बनणार आहे ज्यामध्ये आपण चौघं कुठेतरी एकत्र आलो आहे आणि आपण चौघंही मनापासून खूप खुश आहोत. त्यावर मग पार्थ म्हणतो, हो अगदी बरोबर आहे जीवा तुझं म्हणणं, आपण नक्की तसंच करू. आता मग सगळ्या जणांच्या पोज वगैरे देऊन झाल्यानंतर नंदिनी आणि काव्या म्हणतात, आता खूप उशीर झाला आहे, आता आपण निघूया घरी, हॉटेलवर जाऊया. जीवा म्हणतो, नंदिनी तू ना, तुला फक्त घर पडलेलं असतं. नंदिनी म्हणते, बरं झालं तुमचं का पुन्हा सुरू. आता अशी थोडीशी छोटीशी लुटूपुटूची भांडणं करून मजा मस्ती करून ते लोक पुन्हा हॉटेलवर जातात. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांना आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.